नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण परफेक्ट बेकरी स्टाईल आईस केक घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत। हा केक बनवताना मी कुठलाही केक स्टूलचा वापर केलेला नाही। अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच मी हा केक बनवलेला आहे। खूप छान परफेक्ट असा केक या पद्धतीने केलेला होतो। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही केक क्लास करण्याची गरज नाहीये। अगदी भरपूर टिप्ससह हा मी व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ यासाठी तुम्ही शेवटपर्यंत पहा। खूप छान अगदी स्पॉन्जी असा हा केक या पद्धतीने केलेला होतो। तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर आपला केक तयार झालेला आहे। चला तर आपण केक बनवायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण केक बॅटर बनवायच्या अगोदर ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहे ते प्रीहीट करायला ठेवणार आहे। इथं मी एक पातेलं गॅसवरती ठेवलेला आहे, त्यामध्ये स्टँड ठेवून घेणार आहे। इथं स्टँड किंवा तुम्ही वाटीही वापरू शकता आणि त्याच्यावरती झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवरती मी 10 मिनिट हे पातेलं गरम करून घेणार आहे। बघा इथं पातेलं किंवा तुम्ही कढईही वापरू शकता। 10 मिनिट होत आहे तोपर्यंत आपण केक बॅटर बनवूया। आता इथे एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये मी 200 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। आपण चॉकलेट केक बनवतोय त्यामुळे मी इथं चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी 2 टीस्पून तेल घालणार आहे। तेलाचं प्रमाणही केकमध्ये जास्त झालं तरी केक वरून चिकट होतो, यासाठी आपल्याला अगदी 2 टीस्पूनच तेल वापरायचं आहे। आणि ते मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहोत। इथं मी पाण्याचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं नाही, कारण प्रीमिक्सच्या कंपनीनुसार पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं। यासाठी मी तुम्हाला इथं पाण्याचं परफेक्ट प्रमाण न सांगता गरजेनुसार पाणी वापरायचं असं सांगितलेलं आहे। बघा या पद्धतीने आपल्याला केक बॅटर बनवून घ्यायचं आहे। खूप घट्टही नाही खूप पातळही नाही। आणि मी इथं 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्यातलं अर्धा ग्लास पाणी माझं इथं वापरलं गेलेलं आहे। आता आपण केक टीनमध्ये केक न बेक करता असं पातेलं किंवा कुकरच्या भांड्यामध्ये इथं तुम्ही केक बेक करू शकता। मी आज पातेल्यामध्ये केक बेक करणार आहे। त्यामध्ये आपण प्लेन व्हाईट पेपर ठेवून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये तेल घालून तेल पातेल्याला सगळीकडे व्यवस्थित असं लावून घेत आहे। तेल लावल्यामुळे केक भांड्याला चिटकत नाही आणि त्यामध्ये असा प्लेन पेपर ठेवून घ्यायचा आहे। बटर पेपर असेल तर तो ठेवला तरी चालेल, म्हणजे केक खालून भांड्याला चिटकत नाही आणि सहज आपला केक डिमॉल्ट होतो। आता तयार झालेलं केक बॅटर या पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने असं बॅटर आपलं पडलं पाहिजे असं आपल्याला केकचं बॅटर बनवायचं आहे। तर बॅटर त्या भांड्यामध्ये घालून झालेलं आहे। व्यवस्थित असं आपल्याला ते पसरून घ्यायचं आहे आणि आपण हे भांडं 3-4 वेळा असं टॅप करून घेणार आहे, म्हणजे त्यामध्ये असलेले एअर बबल्स निघतात। आता प्रीहीट झालेल्या भांड्यामध्ये आपण हे भांडं ठेवून घेऊया। काय होतं, प्रीहीट करून घेणं फार गरजेचं आहे। आपण ज्यावेळेस प्रीमिक्सपासून किंवा केक बनवतो तेव्हा आपलं केक बॅटर तयार झाल्यानंतर ते लगेच फुगायला सुरुवात होते। जर आपण भांडं प्रीहीट केलेलं नसेल तर भांडं गरम होईपर्यंत त्याची फुगण्याची प्रक्रिया कमी होते। यासाठी आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहे ते प्रीहीट करून घेणं फार गरजेचं आहे, म्हणजे प्रीहीट असलं की लगेच ते फुगायला सुरुवात होते। आता मी गॅसवरती ठेवून त्यावरती झाकण ठेवलेलं आहे। आता हे 25 ते 30 मिनिट बेक करून घेणार आहे। सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे केक बेक करायला ठेवल्यानंतर आपण याच्यावरचं 15 ते 20 मिनिट झाकण अजिबात काढायचं नाही, कारण असं केल्याने केकचं टेम्परेचर डिस्टर्ब होतं आणि फुगायला लागलेला केक खाली बसतो। यामुळे आपल्याला 15 ते 20 मिनिट अजिबात केकचं झाकण न काढता तो बेक होऊन द्यायचा आहे। आता इथं आपले 30 मिनिट झालेले आहेत। आपला केक छान इथं बेक झालेला आहे, त्याच्या कडाही सुटलेल्या आहेत, म्हणजे हा परफेक्ट बेक झालेलाच आहे। तरीही मी तुम्हाला टूथपिकच्या साह्याने केक बेक झाला आहे का ते चेक करून दाखवते। केकमध्ये आपण इथं टूथपिक घालूया आणि ती काढून पाहूया। जर ती ओली आली तर आणखीन आपल्याला 5 मिनिट केक बेक व्हायला ठेवायचा आहे। तुम्ही इथं पाहू शकता आपला केक परफेक्ट बेक झालेला आहे, त्यामुळे आपली टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे। आता हे केक आपण बाहेर थंड होण्यासाठी काढून ठेवूया। केक
थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कारण गरम केक जर कट केला तर त्याचे केक क्रम्स खूप बाहेर निघतात. त्यामुळे केक पूर्ण थंड झाल्यावरच कट करा. बघा, असा मी केक थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. आता हे केक थंड होताना त्या पातेल्याच्या खाली मी इथं छोटी वाटी ठेवलेली आहे, म्हणजे खालून केक ओला होत नाही आहे. वाटी किंवा तुम्ही इथं स्टँड ठेवू शकता. केक थंड झालेला आहे. आता केकच्या कडा मी इथं चाकूच्या साहाय्याने सोडवून घेतलेल्या आहेत, म्हणजे लगेच आपला व्यवस्थित असा केक बाहेर डिमोल्ट होतो. व पाठीमागून थोडंसं टॅप करायचं आहे, म्हणजे बघा इथं केक अगदी छान आपला डिमोल्ट झालेला आहे. त्याच्यावरती जो आपण पेपर लावलेला आहे तो आता काढून घेऊया. बघा, या पद्धतीने अगदी सहज आपला इथं पेपर निघत आहे. खूप छान असा मस्त स्पॉन्जी केक आपला इथं बेक झालेला आहे. आणि तेल अगदी परफेक्ट वापरल्यामुळे केक अजिबात वरूनही चिकट झालेला नाही आहे. आता इथं एका प्लेटमध्ये हा बेक झालेला केक मी ठेवून घेत आहे. आणि या प्लेटच्या खाली मी एक छोटा डब्बा ठेवून घेतलेला आहे, त्यावरती ही प्लेट ठेवणार आहे. आता केक कसा कट करायचा हे मी दाखवणार आहे. दोऱ्याच्या साहाय्याने मी केक कट करून दाखवणार आहे. बघा, या पद्धतीने आपण दोरा दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि गोल असा एकसारखा सगळीकडून केकला लावून घ्यायचा आहे. आणि दोन्ही साईडचे दोरे असं दोन्ही बोटांनी मध्ये पकडून वरती हलका हात ठेवायचा आहे आणि आपल्या साईडला दोरा सावकाश ओढायचा आहे. आणि बघा, तुम्ही पाहू शकता सर्व दोरा आपला बाहेर निघालेला आहे आणि अगदी छान असा आपला इथं केक कट झालेला आहे. आता केक हा माझा खूप सॉफ्ट झालेला आहे, पण बऱ्याच वेळा काय होतं, केक आपल्या साईडने थोडासा कडक होतो. तर यासाठी काय करायचं आहे, दोऱ्याने तो कट होत नाही. तर यासाठी आपण असा चाकूच्या साहाय्याने त्याच्या कडा थोड्या मार्क करून घ्यायच्या आहेत. जर कडक झाला असेल केक तर तो दोरा आपला तुटतो आणि व्यवस्थित कट होत नाही. यासाठी असं चाकूच्या साहाय्याने थोडं मार्किंग केलं म्हणजे अगदी सहज आपला केक इथं कट दोऱ्याच्या साहाय्याने होतो. बघा, मी इथं चाकूने मार्किंग करून घेतलं आहे. जसं मार्किंग करून घेतलं आहे त्याच्यावरतीच दोरा मी इथं केकच्या सर्व बाजूनी ठेवून घेत आहे आणि दोन्ही बोटाच्या मध्ये व्यवस्थित असा पकडून वरती हलका हात ठेवून दोरा आपल्या साईडला खेचून घ्यायचा आहे. बघा, तुम्ही पाहू शकता अगदी दुसराही केकची स्लाईस अगदी व्यवस्थित अशी आपली इथं कट झालेली आहे. खूप सुंदर असा आपला इथं केक बेक झालेला आहे आणि कटही झालेला आहे. या पद्धतीने आता मी हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण यासाठी क्रीम फेटून घेऊया. बघा, या कंपनीची क्रीम मी इथं वापरलेली आहे. तुमच्याकडे ज्या कंपनीची क्रीम तुम्हाला उपलब्ध असेल त्या कंपनीची क्रीम वापरा. शक्यतो चांगल्या क्वालिटीची क्रीम वापरा, म्हणजे केक आपला छान बेक होतो. आता यातली क्रीम मी थोडी केकला वापरली होते. आता आपण क्रीम बीटरने न बीट करता मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट करणार आहे. हे मिक्सरचं भांडं मी 1 तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं, कारण बऱ्याच वेळा आपण मिक्सरमध्ये क्रीम फेटताना ते खालून गरम होतं. त्यामुळे आपण हे अगदी छान थंड भांडं करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये मी 200 ग्रॅम क्रीम घालून घेतलेलं आहे. अर्धा किलो केकसाठी 200 ग्रॅम क्रीम वापरा. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर इथं 250 ग्रॅम क्रीम वापरू शकता. आणि ह्या भांड्यामध्ये जास्त क्रीम बीट होत नाही आहे, अगदी 150 ते 200 ग्रॅमच क्रीम बीट होते. तुम्ही पाहू शकता हे मिक्सरला मी मिक्सर थोडा कमी जास्त करत हे फिरवून घेतलेलं आहे. अगदी छान आपली इथं क्रीम इथं बीट झालेली आहे. काय होतं, जर क्रीम जास्त घेतली तर खालची क्रीम फेटली जाते आणि वरची तशीच राहते. त्यामुळे आपल्याला इथं अगदी 150 ते 200 ग्रॅम क्रीम घालूनच आपल्याला इथं बीट करून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने बीट झालेली क्रीम इथं एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता मी इथं टर्न टेबलचा वापर न करता असं एक पातेलं घेतलं आहे. खालून शक्यतो तो असं गोलसर असावं आणि मी या प्लेटमध्येच केक बनवणार आहे म्हणून ती प्लेट यावरती ठेवलेली आहे. तुम्ही इथं स्टीलचं ताट ठेवलं पालतं तरी चालेल. आणि आता त्यावरती हे आपला केकचा बेस ठेवून घेतलेला आहे मी आणि शुगर सिरप घालून घेणार आहेत. आता शुगर सिरप इथं मी 1 वाटी पाण्यासाठी 2 टेबलस्पून साखर घ्यायची आणि ते गॅसवरती उकळून घ्यायचं आहे. साखर वितळली की ते थंड होण्यासाठी ठेवायचं आहे.
आता थंड झालेलं शुगर सिरप मी केकवरती व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती क्रीम घालून मी घेतलेले आहे. बघा इथं मी पॅचुलाचा वापर न करता अगदी उलतानाच्या साह्यानेच हे क्रीम लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती 1 चमचा मी स्ट्रॉबेरी क्रश वापरलेला आहे आणि वरून थोडेसे चोको चिप्स घातलेले आहेत. स्ट्रॉबेरी क्रश किंवा चोको चिप्स घालणं ऑप्शनल आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चोको चिप्स किंवा डार्क चॉकलेटही वापरू शकता, कारण ते थंड झाल्यानंतर केक खाताना खूप छान लागतं. आता दुसराही लेअर मी इथं करून दाखवत आहे. मुलांनी सांगितलं आहे की मम्मी केकला क्रीम खूप लावू नको, यासाठी इथे मी क्रीमचा थोडा कमीच वापर केलेला आहे. आता क्रीम लावून झालेले आहे. दुसऱ्याही लेअरला पण सेम स्ट्रॉबेरी क्रश, क्रीम आणि वरून थोडे चॉको चिप घातलेले आहेत. आता इथं आपण लास्ट तिसरी लेअर ठेवून घेत आहे. यावरतीही शुगर सिरप मी घालून घेत आहे. शुगर सिरप घालताना आपल्याला सुरुवातीला कडेच्या साईडला घालायचं आहे, कारण केक बेक होताना त्याच्या कडाच थोड्याशा कडक झालेल्या असू शकतात, त्यामुळे कडेने घालून घ्यायचं आणि नंतर मध्ये घालायचं आहे. खूप जास्तही शुगर सिरप घालायचं नाही, कारण त्यामुळे खूप ओलसर केक होऊ शकतो. यासाठी मी सांगितलेल्या परफेक्ट प्रमाणामध्येच घाला. आता वरूनही आता आपण हे क्रीम लावून घेतलेले आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इथं थोडीशी जास्तही क्रीम लावू शकता. आणि इथं बघा मी पॅचुलाचा वापर न करता तुमच्याकडे असं जे कार्ड, ATM कार्ड किंवा दुसरं कुठलंही खराब झालेलं कार्ड असेल ते वापरून तुम्ही इथं केक फिनिशिंग देण्यासाठी वापरू शकता. कार्डने खूप छान असं फिनिशिंग येतं बघा केकला. बघा या पद्धतीने वरतीही मी आणि खालच्या साईडनंही क्रीम लावून घेतलेलं आहे आणि फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे. इथं मी मुलांनी सांगितल्यामुळे जास्त क्रीमचा वापर न करता अगदी कमीत कमी क्रीममध्येच हा केक बनवलेला आहे. तुम्ही आणखीन थोडीशी क्रीम चा लेअर देऊन हे केक बनवू शकता. आता मी त्यावरती डिझाईन करणार आहे. तर इथं पायपिंग बॅग न वापरता बघा इथं मी एक प्लॅस्टिक पेपर घेतलेला आहे. हा प्लॅस्टिक पेपर केक प्रीमिक्सचाच आहे. तुम्ही अशा पद्धतीने थोडासा जाडसर कुठलाही प्लॅस्टिक पेपर घेऊन त्याचा आपण चौकोन तयार करून घेतलेला आणि त्याचा आपण असा गोल फिरवून कोन बनवून घेणार आहे. आपण पायपिंग बॅग न वापरता घरीच कोन बनवून आपण डिझाईन केकवरती बनवणार आहे. खूप सोपी मी डिझाईन इथं दाखवणार आहे बघा. आणि केक कोन बनवून झाल्यानंतर मी इथं वरच्या साईडला अशी थोडीशी सेलोटेप लावून घेतलेला आहे, म्हणजे पुढची साईड अशी निघणार नाही. त्यानंतर वरच्या साईडलाही आपण इथं सेलोटेप लावून घेऊया, म्हणजे आपला छान असा इथं कोन तयार झालेला आहे आणि क्रीम करताना तो बाहेर येणार नाही आहे. आता ही कोन तयार झालेला आहे, इथं तुम्ही पाहू शकता. आता मी एका वाटीमध्ये इथं 2 चमचे क्रीम काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये असं रेड जेल कलरचे 2 ड्रॉप घालून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित आता क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कुठलाही वापरू शकता. मग या पद्धतीने व्यवस्थित असं क्रीममध्ये कलर आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. कलर आपला इथं क्रीममध्ये मिक्स झालेला आहे. आता हे बॅटर आपण क्रीम कोनमध्ये घालून घेऊया. बघा अतिशय सोप्या पद्धतीने एकही केक स्टूल न वापरता मी अगदी घरच्या साहित्यामध्ये, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये इथं तुम्हाला केक करून दाखवत आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या गृहिणी ताईंना मग कधीतरी केक बनवतात, तर मग ते केक स्टूल आणून ठेवणं परवडत नाही. त्यामुळे अगदी घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये मी तुम्हाला इथं केक करून दाखवणार आहे. तर क्रीम आपली कोनमध्ये भरून झालेली आहे. आता वरूनही आपण थोडासा सेलोटेप लावून घेऊया, म्हणजे आपल्याला डिझाईन करताना क्रीम वरती येणार नाही. आता कोन आपला तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही इथं. आता कोनच्या पुढच्या साईडला आपण थोडंसं कट करून घेऊया. बघा या पद्धतीने मी थोडंसं पुढची साईड कट केलेली आहे, म्हणजे आपल्याला डिझाईन काढणं सोपं जाईल. आता तयार केलेल्या केकवर आपण इथं डिझाईन काढून घेऊया.
तुम्ही केकवरती डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढू शकता. मी इथं अगदी सोपी डिझाईन दाखवत आहे. डॉट ठेवायचा आहे आणि आपल्या साईडला कोन ओढायचा आहे. बघा या पद्धतीने खूप छान आणि सोपी, अगदी सोपी डिझाईन आहे ही. डॉट ठेवायचा आणि कोन आपल्या साईडला ओढायचा. मस्त अशी डिझाईन आपली इथं तयार होते. बघा या पद्धतीने मी केकच्या सर्व बाजूला डिझाईन काढून घेतलेली आहे. माझी एक लाईन काढून पूर्ण झालेली आहे. अशाच पद्धतीने मी दुसरी लाईन यावरती काढून घेत आहे. ही डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढू शकता किंवा वेगळीही करू शकता, पण मी खूप सोपी इथं डिझाईन तुम्हाला काढून दाखवलेली आहे. अशा पद्धतीने माझ्या दोन्हीही लाईन कंप्लीट झालेल्या आहेत. तर मध्ये आपण थोडंसं इथं फुलासारखं करून घेऊया. आता तुम्हाला जर इथं वरून वाटत असेल ती केक क्रम्स वरती दिसत आहेत, तर तुम्ही यावरती किसलेलं चॉकलेट किंवा चॉको चिप्स घालू शकता. त्यामुळे हे क्रम्स न दिसता अगदी केक कवर होऊन जातो आणि खूप छान बेकरीसारखा आपला केक तयार होतो. पण मी यावरती चॉको चिप्स किंवा किसलेलं चॉकलेट न घालता त्यावरती माझ्याकडे थोडेसे केक डेकोरेशनचे साहित्य आहे ते वापरणार आहे. अशाच पद्धतीने मी खालच्या साईडलाही थोडीशी डिझाईन करून घेतलेली आहे. बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने थोडी खालच्या साईडलाही मी डिझाईन करून घेतलेले आहे. असे थोडेसे केक डेकोरेशनचे साहित्य माझ्याकडे आहे, त्यामुळे मी ते यावरती असं टाकून घेतलेलं आहे. खूप छान आपला केक इथं तयार होतो. या पद्धतीने तुम्ही केक नक्की बनवून पहा. आता यानंतर मी थोडेसे असं शुगरचे मोती आहेत ते घालून घेत आहे. बघा हे केक डेकोरेशनचं साहित्य जरी तुमच्याकडे नसेल, फक्त डार्क चॉकलेट किंवा चॉको चिप्स जरी घातलं तरी खूप छान असा आपला इथं केक तयार होतो. हे माझ्याकडं होतं म्हणून मी घातलेलं आहे. मस्त अगदी छान परफेक्ट बेकरी स्टाईल केक आपला तयार झालेला आहे. हा केक बनवताना मी केक टिनचा वापर केलेला नाही, OTGचा वापर केलेला नाही. अगदी गॅसवरती केक बेक केलेला आहे. ना टर्न टेबल वापरलेला आहे, पायपिंग बॅग वापरलेली नाही, ना नोझलचा वापर केला. क्रीम फेटण्यासाठी इलेक्ट्रिक बीटरही वापरलेलं नाही, ना कुठलं साहित्य वापरता अगदी परफेक्ट बेकरीसारखा आईस केक आपला तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून